बुलेटिन सुरुवात करूया या बुलेटिनला एका मोठ्या बातमीनं। मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं एक रणनीती आखली असून ठाकरेंची शिवसेना ही निवडणूक आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आलंय। या निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं लढा आपल्या मुंबईचा अशी टॅगलाईन निश्चित केली आहे। येत्या सोमवारी मुलुंडच्या कालिदास सभागृहात आयोजित मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात होईल। या मेळाव्याला आमदार आदित्य ठाकरे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरेंची शिवसेना ही ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीच्या म्हणजे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं बोललं जातं। ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिकेसाठी नेमकी रणनीती काय आखली आहे त्याची माहिती घेऊया ग्राफिक्समधून। महत्वाचे 10 मुद्दे आहेत। लढा आपल्या मुंबईचा, ठाकरेंची शिवसेना सज्ज, ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महापालिकेसाठी लढा आपल्या मुंबईचा अशी टॅगलाईन आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुलुंडच्या कालिदास सभागृहात सोमवारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। मुलुंडच्या मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे करणार प्रमुख मार्गदर्शन। ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिकेची निवडणूक ही आदित्य यांच्या नेतृत्वाखाली लढणार हे म्हणूनच बोललं जातंय, कारण पहिल्याच मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत। येत्या 9 जून पासून मुंबईत ठिकठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेची विविध प्रश्नांवर आंदोलन सुरू होती। मुंबई महापालिकेसाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प हाही एक महत्त्वाचा मुद्दा असल्याची माहिती आहे। धारावी पुनर्विकासाच्या निमित्तानं मुंबईतील अनेक जागा राज्य सरकारकडून अदानी समूहाला देण्यात आल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय। धारावीच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेची राज्य सरकार विरोधात म्हणूनच आक्रमक भूमिका आता एक तयार झाली आहे। मुंबईतील इतर प्रश्नांवर लढा आपल्या मुंबईचा मोहिमेतून आंदोलनं आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे। रस्ते घोटाळा, पाणी प्रश्न आणि राज्य सरकारच्या योजनांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून या आंदोलनांमध्ये प्राधान्य देण्यात येईल। ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता बातमी भाजपची। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपनेही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली असल्याचं चित्र आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पुढील 2 महिन्यांचा आराखडा तयार करण्यात आला। आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह करण्याची सूचना या बैठकीत देण्यात आली। या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजना या मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश शेलार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेत।